काय सत्यजित सुर्वे, कसला विचार करताय एवढा? वाघमारे, आता निवडणूक लढवायची म्हणजे मम्मीला लई पैशांची गरज आहे. मी का लढवतोय ही निवडणूक? मी निवडणुकीला एवढ्यासाठी उभा आहे की मम्मी जिंकून यावे. त्यामुळे आपल्याला ना मम्मीचे हात बळकट करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. सत्या, ए सत्या, जरा खाली ये. कोण आलंय? बलमा, अरे कोण आहे ती सगळी? अरे सत्या, आपल्या वार्डातली सगळी कॉलेजला जातात. त्यांचं काही तुझ्याकडे काम आहे म्हणून घेऊन आलो. काय रे पोरांनो, काय काम होतं तुमचं? दादा, आम्ही समजाने MPSC UPSC परीक्षा द्यायची ठरवलंय. कोण MPSC तर कोण UPSC. घरची परिस्थिती काय एवढी बरी नाही. जर एखादी अभ्यासिका अभ्यासासाठी उघडून दिली तर बरं होईल. अच्छा, पण बलमा, हा, तू त्यांना सांगितलं नाहीस का की मी आता पक्षात नाही ते? नाही, मी ह्यांना सगळं सांगितलंय, पण यांनी हट्टच धरलेला की तुला भेटायचं म्हणून त्यांना घेऊन आलो. अच्छा, हे बघा, तुमच्या अभ्यासिकेचं नियोजन करूच आपण, कारण त्याची तुम्हाला खरोखर गरज आहे. आणि जर आपण अभ्यासिका उभारली तर बाकीच्या पोरांना पण स्पर्धा परीक्षा देता येतील. त्याच्या बदल्यात मला बी तुमच्याकडं काहीतरी पाहिजे. बोल सत्या दादा, काय पाहिजे तुला? हे बघा, आपल्या मम्मी साहेब निवडणुकीला उभ्या आहेत. त्यामुळं तुमच्या सगळ्यांची मतं मम्मीलाच आली पाहिजेत. मम्मीला सपोर्ट करायचा आपण, काय? होय, मीच माया सुर्वे. मीच इलेक्शनला उभी आहे ना. कसं आहे, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही का, तुमच्या शिक्षणासाठी मला लई काय काय करता येईल बघा. म्हणजे आता तुम्ही हितवर येताना कसं पायात चप्पल घातली, आणि तीच माझं इलेक्शनचं चिन्ह आहे, चप्पल. तेव्हा ध्यानात ठेवायची चप्पल, मनात ठेवायची चप्पल, निवडून द्यायची चप्पल. तुम्ही एकदा का मला निवडून दिलं का नाही का, ह्याच चपलीऐवजी तुमच्या पायात मी बुट देईल. अहो, म्हणजे मला भी वाटतंय ना का माझ्या वार्डातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठा ऑफिसर व्हावं. म्हणजे कसं लोक तुम्हाला समजा शेलट ठोकतील, आणि मग मीच काय, तुम्ही पण माझ्या संकट समजून लाल गाडीच्या दिव्यात फिरचाल. कुठलं भारी. आता तुम्ही काय निवडून द्यायचे? चप्पल चप्पल चप्पल. काय रे, तुम्ही एवढे सगळे सिरियस का झालं? सत्या दादा, तू आहेस ना निवडणुकीला उभा, तर आम्ही दुसऱ्या कोणाला मत कशाला द्यायचं?